नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. नदीचं पाणी म्हणजे वाहत्या नदीचं पाणी कधीच एकसारखं एका ठिकाणी नसतं असं म्हणतात. ते सतत बदलत असतं. तसंच राजकारणामध्ये सुद्धा सतत राजकारण हे बदलत असतं. राजकीय स्थिती बदलत असते. त्यानुसार तो नेता, त्या राजकारणात काम करणारा नेता, त्याचे कार्यकर्ते, त्याचे पक्ष यांच्यामध्ये सुद्धा सतत बदल होत असतो. कदाचित असं म्हटलं जातं की दर 10 वर्षांनी राजकारणामध्ये फार मोठे फेरबदल घडत असतात. आणि असं आतापर्यंतचा जर आपण राजकीय इतिहास तपासला तर आपल्याला दिसतं की साधारणपणे एक 10 वर्षानंतर राजकारणामध्ये हळूहळू बदल होत जातात. आता सांगली जिल्ह्यातलं जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला असं दिसेल की राज्य पातळीवर काम केलेले एखादे नेते काही वर्षानंतर, बराच काळ राज्य पातळीवर काम केल्यानंतर पुन्हा त्यांना आपली पाळंमुळं घट्ट करण्यासाठी म्हणून तालुक्यात, जिल्ह्यामध्ये लक्ष द्यावं लागतं. तर काही वेळेला जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर काम करणारा एखादा नेता किंवा एखादा पक्ष राज्य पातळीवरती चमकायला लागतो. असं घडू शकतं. आता मी कशाबद्दल बोलतोय हे आपल्याला पुन्हा एकदा सांगतो. आपल्याला माहित आहे की 2014 मध्ये लोकसभा निवडणूक झाली आणि त्यावेळेला मोदी लाट होती. भारतीय जनता पक्षाची लाट होती आणि त्या लाटेमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले संजय काका पाटील हे राष्ट्रवादीचे नेते होते. ते मोठ्या मताधिक्यानं सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि त्यानंतर त्यांची एकूण राजकीय जी घोडदौड आहे ती फार वेगानं सुरू झाली. 2014 पर्यंत साधारणपणे संजय काकांचं जरी त्यांच्याकडे पदं मोठी असली, म्हणजे काही महामंडळाचं अध्यक्षपद, विधान परिषदेचं आमदारपद किंवा साखर कारखान्याचं अध्यक्षपद जरी असलं तरी सुद्धा ते तासगाव तालुक्यापुरतच साधारण त्यांचं राजकारण मर्यादित होतं. परंतु 2014 मध्ये मात्र ते खासदार झाले आणि त्यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे नेते म्हणून किंबहुना पश्चिम महाराष्ट्राचे नेते म्हणून सर्वजण पाहू लागले. 10 वर्ष साधारणपणे त्यांचं हे पद किंवा हे स्थान अबाधित राहिलं असं आपल्याला म्हणता येईल. परंतु 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतरच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि नंतर मात्र मग संजय काका पाटील यांचा राजकारणामध्ये एक प्रकारचा संघर्ष सुरू झाला. ते नेमक्या कुठल्या पक्षात आहेत याबद्दलही चर्चा सुरू झाली. त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु तिथेही त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत असं म्हणलं जात होतं. परंतु तिथेही काही त्यांचा प्रवेश झाला असं दिसलं नाही आणि मग मधला काळ ते नेमक्या कोणत्या पक्षात आहेत अशी स्थिती निर्माण झालेली होती. अखेर त्यांनी आपलं मौन सोडलं आणि ते पुन्हा एकदा संघर्षासाठी मैदानात उतरले. परंतु ते मैदानात उतरले ते तासगाव तालुक्याच्याच मैदानात पुन्हा उतरले. म्हणजे जिथून त्यांनी सुरुवात केली ती संजय काकांनी, ज्या तासगाव तालुक्याच्या राजकारणापासून सुरुवात केली ती पुन्हा तासगाव तालुक्याच्या राजकारणापुरतेच ते मर्यादित राहिले. आता त्यांनी जी स्थापन केलेली विकास आघाडी आहे ही कदाचित कवठेमहांकाळमध्ये सुद्धा एखाद दुसरी जागा लढवेल. जर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जर आघाडी झाली म्हणजे मतदारसंघापुरती, तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघापुरती, तर कदाचित तासगाव तालुक्यामध्ये त्यांना काही जागा, 1-2 जागा जिल्हा परिषदेच्या मिळतील, पंचायत समितीच्या 2-3 जागा मिळतील असं म्हणतात. पण जर तशा नाही मिळाल्या तर मात्र त्यांना तासगाव तालुक्यातच सगळं आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल आणि आपला पाया पुन्हा एकदा बळकट करावा लागेल. म्हणजे एकेकाळी जिल्ह्याचं नेतृत्व करायला बाहेर पडलेले किंवा करत असलेले, पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करतील असं वाटत असलेले असे संजय काका पाटील यांना तालुक्याच्या पातळीवर पुन्हा एकदा राजकारण आपलं घट्ट करावं लागते असं आपल्याला दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे राज्य पातळीवर काम करत होते. अर्थमंत्री म्हणून काम केलं त्यांनी, मंत्रिमंडळामध्ये राज्याच्या गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं, ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलं आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं.
त्यांच्या सतत बातम्या त्यावेळेला यायच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून. ते आज अकोल्यात आहेत, आज अमरावतीमध्ये आहेत, आज मुंबईमध्ये आहेत, आज पुण्यामध्ये त्यांच्या उपस्थितीत मेळावा झाला, आज नगरला झाला, नाशिकला झाला, धुळ्याला झाला, अशा सतत बातम्या यायच्या. परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि विशेषतः त्यांच्याकडचं प्रदेशाध्यक्ष पदावरून ते बाजूला झाल्यानंतर आपल्याला असं दिसेल की त्यांचं सगळं राजकारण हे सांगली जिल्ह्यामध्येच एकवटलेलं आहे. कारण त्यांनी असं ठरवलंय की सांगली जिल्ह्यातच आपली सगळ्या राजकारणाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमुळं घट्ट करायची. आणि त्यामुळं एकेकाळी संपूर्ण राज्यभर ज्यांचा संचार होता, राज्यभर ज्यांचे दौरे चालू होते आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव पुढे येत होतं, त्या जयंतराव पाटील यांना गेल्या काही महिन्यामध्ये आता आपल्याला सांगली जिल्ह्यातच ते वावरतायत असं दिसतंय. इस्लामपूर मधल्या नगरपालिका निवडणुकीसाठी ते बैठका घेत आहेत, तिथल्या एकूण व्यूहरचना ठरवतायत, तिथल्या नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार ठरवतायत असं आपल्याला दिसेल. ते आटपाडीत जात आहेत किंवा खानापूर तालुक्यात जात आहेत, जत तालुक्यात जात आहेत आणि तिथलं राजकारण सगळं ते ठरवतायत, पाहतायत. म्हणजे एकेकाळी राज्य पातळीवर काम करणारे जयंतराव पाटील हे आज आपल्याला असं दिसतंय की ते जिल्ह्याच्या पातळीवर काम करतायत. संजय काका पाटील हे तालुक्याच्या पातळीवर काम करतायत. आणि त्याच वेळेला आपल्याला असं दिसेल की भारतीय जनता पक्षाचे जत तालुक्यात, जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर हे मात्र जिल्ह्याचेही राजकारण करतायत, त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचे राजकारण करतायत, आटपाडीमध्ये तिथं जाऊन ते त्या आटपाडी खानापूर मतदारसंघाचं राजकारण करतायत, सांगलीमध्ये ते जोरदारपणे सभा गाजवतायत आणि त्याच वेळेला ते राज्यभर सुद्धा त्यांचा संचार सुरू आहे. आज आपल्याला असं दिसेल की जयंतराव पाटील यांनी जे एकूण मध्ये पडळकर आणि जयंतराव पाटील यांच्यामध्ये जो वाद सुरू होता त्याला जे उत्तर दिलं जयंतराव पाटील यांनी, त्यांनी ते इस्लामपूरमध्ये झालेल्या मेळाव्यात एका मुलाखतीच्या दरम्यानच दिलं. इस्लामपुरात एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमातच जयंतराव पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना सडेतोड असं उत्तर दिलं. परंतु गोपीचंद पडळकर यांनी मात्र जे उत्तर दिलं ते कुठं कधी बीडमधनं दिलं, कधी दुसऱ्या ठिकाणहून दिलं, राज्यातल्या अन्य ठिकाणहून दिलं. म्हणजे आपल्याला असं दिसेल की गोपीचंद पडळकर यांचा ओबीसी मोर्चाच्या निमित्तानं म्हणा, भारतीय जनता पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं म्हणा, संपूर्ण राज्यभर संचार सुरू झालेला आहे. म्हणजे तालुक्याच्या पातळीवर काम करणारे, जत तालुक्यातनं निवडून आलेले असे गोपीचंद पडळकर आज आपल्याला असं दिसतंय की ते राज्य पातळीवरती काम करतायत. राज्य पातळीवर त्यांच्या सभा जोरदारपणे होत आहेत. त्यांची बाजू बरोबर, त्यांचं म्हणणं बरोबर का चूक हा इथं काय विषय मी मुद्दाम मांडणार नाही. ते जे बोलतात ते सगळं योग्य आहे का अयोग्य आहे ह्या विषयावर मी काही मतप्रदर्शन करणार नाही. पण जे दिसतंय ते आपल्याला असं दिसतंय की एकेकाळी जिल्ह्याचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे संजय काका पाटील हे तालुक्याच्या पातळीवरती काम करताना दिसत आहेत. एकेकाळी राज्य पातळीवरती काम करणारे, राज्याचं नेतृत्व भावी काळात करतील असं म्हटले जात असलेले जयंतराव पाटील साहेब हे आज आपल्याला जिल्ह्यामध्ये गुंतलेत, राजकारणामध्ये गुंतलेत. ते अर्थात ते गुंतलेत ते अशा करता की ते आपली पाळंमुळं घट्ट करायला लागलेले आहेत. तर कारण शेवटी बेस हा सगळ्यात महत्वाचा असतो, आपला पाया भक्कम असायला पाहिजे. अनेकदा असं होतं की काही नेते हे राज्य पातळीवर खूप चमकतात परंतु त्यांचा मूळ पायाच ढिला झालेला असतो. तर तसा होऊ नये म्हणून सुद्धा अनेकदा तळाच्या पातळीवर काम करावं लागतं. तसंही जयंतराव करत असतील. आणि दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर मात्र राज्य पातळीवर काम करतायत असं आपल्याला दिसतं. तर राजकारणामध्ये हे असं असतं की राजकारण हे स्थिर नसतं, त्याच्यामध्ये सतत बदल होत असतो आणि त्या बदलानुसार प्रत्येक नेत्याला, प्रत्येक राजकीय पक्षाला आपापली भूमिका घ्यावी लागत असते. आमचं हे रागरंग.com ही जे YouTube वाहिनी आहे ती आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.